त्या ठिकाणी झाला होता हे सुद्धा सिद्ध होतंय आणि मुख्य पायलट काहीच बोलत नव्हता हे तुम्ही ट्रान्सक्रिप्टमध्ये तिथं बघितलं असेल पुढं. आता ह्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या VIP-च्या ॲक्सिडेंटबद्दल इन्व्हेस्टिगेशन केलं जात असेल, नाही तर कुठल्याही ॲक्सिडेंटबद्दल, खास करून विमानाच्या बद्दल, तर त्याच्यात कुठंतरी डोळ्यात तेल घालून त्या एजन्सीली नाही तर इन्व्हेस्टिगेशनची जी कुठली बॉडी आहे त्याली डोळ्यात तेल घालून इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत असते. कारण मीडियाचं लक्ष आहे, लोकांचं लक्ष आहे, मोठ्या नेत्यांचं लक्ष आहे. आम्ही प्रेझेंटेशनच्या मदतीने अनेक चुका लोकांसमोर त्या DGCA-बद्दल आणि VSR कंपनीबद्दल आणलेल्या आहेत. आमची अपेक्षा होती की हा रिपोर्ट बनवत असताना घाई गडबडीने न करता, कारण अख्खा महिना या रिपोर्टसाठी घेतला, त्यात चुका होऊ नये अशी आमची अपेक्षा होती. पण सुरुवातीला जर आपण बघितलं तर बारामतीला जिल्हा करून टाकला ह्यांनी. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणा टायपिंग एररला काय फरक जातो? एक तर इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याच्यामध्ये कुठेही काही चुकलं नाही पाहिजे ही भूमिका, नाही तर ही जबाबदारी त्या लोकांची, त्या अधिकाऱ्यांची आहे. पण इथं जिल्हा चुकवलाय आणि त्याच्यानंतर बारामती म्युन्सिपल महानगरपालिका अशी त्यांनी तिथं दाखवले जी नाही आहे. म्हणजे या टायपोग्राफिकल एरर हे जे झाले त्याच्यावरनं AIB किती सिरियस आहे या रिपोर्टबद्दल हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एअरक्राफ्ट वॉज ऑब्झर्व टू हॅव बँक टुवर्ड्स द राईट, म्हणजे राईट साईडला बँक झालं होतं. म्हणजे जे पंखा असतो लेफ्ट साईडचा पंखा जर खाली असेल तर त्याला आपण लेफ्ट बँक बनतो. त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सिद्ध होतं राईट बँक नव्हतं झालं, लेफ्ट बँक झालं होतं आणि ते लेफ्ट साईडला धावपट्टीचा पडलं होतं. हे तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे या रिपोर्टमध्येच बेसिक जी गोष्ट आहे, गोळी कुठं लागली हेच जर आपण विचारायला गेलं तर डोक्याला लागली का पोटात लागली, खरं कुठं लागली, जर डोक्यात असेल तर इथं सांगण्यात आले की छातीत लागली. मग इथं बेसिकच जे ऑब्झर्वेशन आहे ते या रिपोर्टरचं नाही तर सॉरी त्या AIB या संस्थेचं चुकलंय या रिपोर्टमध्ये, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पुढं त्याच्यानंतर इथं रिपोर्टमध्ये तुम्ही बघितलं असेल चर्चा एका झाडाची आहे. रिपोर्टमध्ये झाडे सांगितलेत, म्हणजे ट्रीज सांगितलेत. आता ह्याच्यामध्ये अशी कुठली झाडं होती तिथे की ज्याच्यावर हे विमान, ज्या झाडांना धडकून, झाडांना, एक झाड नाही अनेक झाडांना धडकून हे खाली त्या ठिकाणी पडलं. तर याच्यामध्ये आम्ही थोडंसं बघितलं या बाजूला जिथं हे विमान इथं पडलं होतं तर इथं कुठंच तिथं झाड दिसत नाही, हे झुडूप आहे. पण या झुडपाला काही विमान तिथं टच सुद्धा झालं नव्हतं. त्यानंतर हे तुम्हाला दिसलं. पुढे घ्या. आता हे माऊली रायते म्हणून लोकल चांगले तिथले पत्रकार आहे, त्यांनी अख्खा रिपोर्ट आहे, मोठा आहे, 28 जानेवारी तुमचा घेणार नाही. पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ आम्ही काढलाय. तिथे हे झुडपं सोडली पण ही झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही. त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं इथंच या AIBचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे. मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठंतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची, असा कुठंतरी केवळवाना प्रयत्न AIB कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढे आता दुसरं तिथं असणाऱ्या काही लोकांशी बोलल्यानंतर हे खरं खोटं आहे, हे इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CID-ला विचारावं लागेल, नाही तर CIB-ला. काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ॲक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती असं लोकांचं मत आहे. ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे. हे त्या CID आणि CBI करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे. आता ह्याच्यामध्ये 2023ला जो मुंबईला ॲक्सिडेंट झाला होता लेअर जेटचा, ते सुद्धा VSR कंपनीचं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये श्री K. रामचंद्रन असिस्टंट डायरेक्टर हे लिहिलं होतं आणि मग त्यानंतर इन्व्हेस्टिगेटर कोण आहे तर हे लिहिलं. हे झालं 23चं. मग आता कालचा जो अजितदादांचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये कुठल्या इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहिलंय का, तर नाव लिहिलेलं नाही. कदाचित इन्व्हेस्टिगेटरच घाबरले असतील. याच्यात मॅन्युप्युलेशन, कागदपत्राची हेराफेरी आणि याच्यामध्ये इतक्या गोष्टी होणार आहे तर नावच देऊ नका, म्हणजे उद्या जाऊन कुणी त्या लोकांवर आक्षेप घेणार नाही, अशी कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या 23च्या इन्व्हेस्टिगेटर रिपोर्टमध्ये AIBचा जो आहे, जो 23च्या ॲक्सिडेंटचा आहे, अजितदादांच्या बाबतीत अशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन टीमचं नाव हे कुठूनही त्या ठिकाणी आलेलं राहिलं नाही. आणि आम्हाला जे कळालं 23ला जो ॲक्सिडेंट झाला होता VK सिंकली स्वतःच्या प्रायव्हेटच्या ट्रकमध्ये
सगळं जे 23चं जे विमान आहे जे मुंबईत पडलं होतं, फार ब्लॅक बॉक्सपासून सगळं हे स्वतः हाताळून दिल्लीला नेलं होतं असं आम्हाला तिथं कळालेलं आहे. त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन टीम का नाही असा एक खूप मोठा प्रश्न आम्हा सगळ्यांना आहे. आणि हा भेदभाव दादांच्या बाबतीतच का तिथं केला जातो ही शंका, नाहीतर ही भावना आमच्या सगळ्यांची आहे. आता पूर्वी लेजेट 45 द्यायचे, पण रिपोर्टमध्ये 45 XR हे त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे पूर्वी ते चुकत होते आणि आम्ही जे सांगत होते बरोबर होतं, आता कुठेतरी सिद्ध होतं पुढे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल AIB म्हणजे खूप मस्त बॉडी आहे, चांगली बॉडी आहे, इन्व्हेस्टिगेशन तिथं चालू आहे. पण या इन्व्हेस्टिगेशनचं सोल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येय काय असतं की उद्या कुठला अशा प्रकारचा ऍक्सिडेंट होऊ नये, एवढंच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ध्येय असतं. त्याच्यामध्ये सोल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ऍक्सिडेंट शाल बी इन प्रिव्हेन्शन ऑफ ऍक्सिडेंट अँड इन्सिडेंट्स अँड नॉट टू अपॉर्शन ब्लेम ऑर लायबिलिटी. आम्ही इथं काय म्हणतोय, क्रिमिनल लायबिलिटी कोणाची, कुणी घडवलं, कसं झालं, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पण हे जे AIBचा जो हा फॉरवर्डच तुम्ही वाचला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ह्यात फक्त उद्या काय ऍक्सिडेंट होऊ नये एवढी भूमिका त्याच्यामध्ये AIB तिथं घेईल. म्हणजे एक्स्ट्रा कॅन ठेवले होते का नव्हते ठेवले याच्यामध्ये त्यांना काय तशी इंटरेस्ट नाही असं कुठेतरी तिथं जाणवतं. आणि तीच गोष्ट आम्ही CIDला सांगितली. CIDचं जर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल, योग्य दिशेने तपास चाललाय, कुठलाही प्रश्न विचारला योग्य दिशेने तपास चालू आहे. अधिकाऱ्यांबद्दल मला काही बोलायचं नाही, पण ती स्टेप योग्य दिशेने. अरे पण योग्य दिशेने काय, तर हा प्रश्न आम्ही केल्यानंतर ते म्हणाले AIBचा रिपोर्ट आल्यानंतर मग आम्ही इन्व्हेस्टिगेशन खोलात जाऊन त्याच्यामध्ये करणार आहोत. पण AIBची जर रिपोर्ट बघितला तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी या गोष्टीने तर त्याचा इंटेंट नाही तर ऑब्जेक्टिव्ह असतो पुढे. आता ह्याच्यामध्ये आम्ही म्हणत होतो विजिबिलिटी कमी आहे, हे काय मोघम नव्हतो. तुम्ही मुंबईची विजिबिलिटी बघितली तरी ती 2500च्या आसपास आहे रिपोर्टमध्ये दिले, आणि पुण्याची जर बघितली तर 2000च्या आसपास आहे टायमिंग प्रमाणे. आणि हाच मुद्दा आम्ही त्या ठिकाणी घेतला होता. आणि ह्याच्यात जर आपण बघितलं तर इथं विजिबिलिटी मनोज पवार जो ॲरोचा, आता ॲरोवर आम्ही FIR करा का सांगतोय, कारण का ॲरोमध्ये असणारा जो कोणी हा मनोज पवार आहे जो कोणी, तो म्हणतो कॅप्टन चेकिंग विजिबिलिटी ॲट बारामती 7:03 ऑल ओके सर, म्हणजे एव्हरीथिंग इज ओके, विजिबिलिटी इज फाईन. पण मुंबई एअरपोर्ट जिथं हा माणूस बसला होता, जिथून उडणार होतं तिथं विजिबिलिटी कमी होती, आणि पुण्याला पण विजिबिलिटी आपण बघितली ती सुद्धा त्या ठिकाणी कमी होती. ही कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. आणि क्लास G विमानतळ विजिबिलिटी असल्याशिवाय तिथं आपल्याला लँड करता येत नाही, आणि ते जर डेस्टिनेशन आपलं एअरपोर्ट असेल तर आपला टेक ऑफ सुद्धा करता येत नाही. हा DGCAचा स्वतःचा रूल आहे. आता ह्याच्यामध्ये एक जे माळी परिवार आहे त्यांना एक आलेला फोन, तो आहे VSRचा जो वकील आहे त्यांनी त्यांना फोन केला, त्यातला छोटासा पार्ट फक्त त्या ठिकाणी आम्ही देत आहोत, वाजवा. दिन कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? क्या गलती है समझ में नहीं आ रहा है। अगर वो पुणे चले जाते, नहीं विजिबिलिटी खराब थी, उनको दिखा नहीं, रनवे जिधर था उसके लेफ्ट में जाके वो ठोक दिया उन्होंने, क्या करोगे आप? म्हणजे हे इन्शुरन्स वाला फोन करतोय माळी या परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टनने प्लेन ठोक दिया. म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे. आणि याच्या आधी मग ते कॅज्युअली ह्या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय, आणि तो VK सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय असं आमचं मत आहे. आता हा रिपोर्ट आहे, हा सॅटेलाइट रिपोर्ट असतो, हा आपल्या त्या ठिकाणी मिळतोच. पुणे विमानतळ हद्द 55 नॉटिकल माइल्स असते आणि बारामती हे 44 मध्ये येतं. तर आमचा प्रश्न आहे, पुण्याली या विमानाला बारामतीकडे जायला परवानगी कशी दिली ATCला, हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. मुंबईवाल्यांनी टेक ऑफ कसं करून दिलं हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलं पाहिजे, नाहीतर AIBली हे बघायला पाहिजे होतं. ते दुर्दैवाने या रिपोर्टमध्ये बघितलं नाही, फक्त सांगितलंय ही विजिबिलिटी होती, जी विजिबिलिटी 5000 मीटरपेक्षा कमी होती, जी अलाउड नाही आहे. पुढं आता दोन्ही पायलट बारामती विमानतळावर लँडिंग, म्हणजे ह्याचा अनुभव होता. दोन्ही पायलट म्हणजे पाठक पायलट पण आणि तो जो कपूर होता, या दोघांना या विमानतळाबद्दलची त्या ठिकाणी सगळी माहिती होती की कसं लँड होणार आहे, 29 नंबर कुठला, 11 नंबर कुठला. काही लोक म्हणतात त्यांना काहीच माहीत नव्हतं, पहिल्यांदाच त्या एअरपोर्टवर ते चालले होते, असे नाही. या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की तिथं त्या ठिकाणी ते अनेक वेळा हे तिथं लँड झालेले आहेत. पुढं आता फ्लाईट रूल्समध्ये आपण जर बघितलं
तर जेव्हा श्री YSR रेड्डींचा ॲक्सिडेंट झाला 2009ला, त्यावेळी एक कमिटी, त्यागी कमिटी फॉर्म झाली होती. त्या त्यागी कमिटीने सांगितलं होतं की कॅप्टनली कुठल्याही परिस्थितीमध्ये विजिबिलिटी नसेल तर लँड करायचं नाही, VIP ट्रॅव्हल करत असेल तर. आता हे सांगितलंय, हा रूल आहे, नियम आहे, आणि तो नियम त्या ठिकाणी असताना सुद्धा हे विमान लँड करण्यात आलं. हा तो रूल आहे. बरं, जर हा रूल डावलला गेला आणि जर विमान लँड झालं, नाही तर लँड करण्याचा प्रयत्न केला, तर ह्याला जबाबदार कोण आहे? सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट शॅल एन्श्योर कंप्लायन्स ऑफ ऑल DGCA रिक्वायरमेंट्स अँड इन्स्ट्रक्शन्स कंटेंट इन द सर्क्युलर वेन चार्टिंग एअरक्राफ्ट फॉर VIP स्टेट गव्हर्नमेंट ऑपरेशन्स. आता मी जे म्हणतोय की ॲरो नावाचा जो ग्रुप आहे, त्या ॲरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट याचे सर्व अधिकारी त्या ॲरो नावाच्या ग्रुपमध्ये आहे, जिथं अजितदादांचे PA सुद्धा तिथं होते. म्हणून आम्ही म्हणतोय की ॲरो या कंपनीवर सुद्धा FIR तिथं झाला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सर्व अधिकारी, ते अधिकारी कोण यांची नावं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पुढे आणा, त्यांची जबाबदारी काय होती ही इथं त्या ठिकाणी होते. म्हणून त्या अनुषंगाने FIR मध्ये त्या अधिकाऱ्यांचं नाव पण घ्या, आणि ॲरो जे विमान देणारी कंपनी आहे, VSR घेणारी कंपनी, त्या कंपनीवर सुद्धा FIR झाला पाहिजे. त्याचं ते कारण आहे. पुढं आता अंडर लॉगिंग ऑफ द एअरक्राफ्ट फ्लाइंग आवर्स, ह्याच्यामध्ये बघा 4915 हे 2 ते 2.5 वर्षामध्ये तेवढं त्याचं फ्लाइंग झालं होतं. म्हणजे 23 मार्च 2025 हे आहे 4700. म्हणजे जनरली आपण बघितलं तर एका वर्षामध्ये 2000 तास होतात. आता रिपोर्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये गल्लत बघा, 25 मध्ये फक्त 250 तास, म्हणजे अख्ख्या वर्षामध्ये त्याच्या आधी 2000 चाललं आणि 250. म्हणजे ह्यालाच आपण म्हणतो की अंडर लॉगिंग हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होतं. आणि 5000 जर त्याची लाईफ होती विमानाच्या इंजिनची, तर 8000 तासाहून अधिक ते तिथं त्या इंजिनचा त्याच्यामध्ये वापर झाला होता. आणि त्यामुळेच खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं का चुकून दिलं गेलं, असा आमचा प्रश्न आहे. ह्याला जर मार्ग काढायचा असेल तर हनीवेल नावाची इंजिनची कंपनी, त्याला आपल्याला पत्र लिहावं लागेल आणि त्यांच्याकडनं ही माहिती घ्यावी लागेल. आता अंडरलॉक का केलं जातं? आता समजा तुमची एखादी गाडी आहे, ती तुम्हाला विकायची आहे. त्याचं जर तुम्ही तिथं स्पीडामीटरवरनं काढलं तर त्याच्यामध्ये तुम्ही 500 किलोमीटर चालवली असली तरी स्पीडामीटरमध्ये जर जेव्हा वायर काढायच्या आधी 100 असेल तर ते आयुष्यभर 100च राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला विकताना, म्हणजे विमान विकताना नाही तर गाडी विकताना, स्पीडामीटरमध्ये जेवढं आहे तेवढ्या पद्धतीनेच त्या विमानाची व्हॅल्यू ही राहणार आहे. त्यानंतर ह्या कंपनीचे 2च विमान आहेत, बाकी सगळे इन्व्हेस्टर आहे. मग इन्व्हेस्टरली त्याच्यामध्ये विमान जर ठेवलं असेल तर त्यांना सांगताना हेच सांगणार, विमान कमी चाललं, धंदा कमी झाला, म्हणून तुम्हाला कमी पैसे त्या ठिकाणी दिले जाणार, असंही कदाचित त्याच्यामध्ये असू शकतं. त्यामुळे अंडर लॉगिंग हे केलं जातं. पण जर्नी लॉगबुक याच्यामध्ये पायलट हा कधी पण काय बघतो, खरं लॉगिंग झालं पाहिजे. म्हणजे मी समजा 100 तास चालवलं तर माझं 100 तासच झालं पाहिजे. त्यामुळे पायलटचं लॉगिंग, हे इंजिनचं लॉगिंग, विमानाचं लॉगिंग आणि एअरपोर्ट अथॉरिटीचं लॉगिंग, ह्याचं जर सगळ्यांनी मॅच केलं तर ह्याच्यामधून VSR कंपनी कसा गोंधळ घालायची आणि आपली DGCA त्याला कसं सपोर्ट करायचे हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होईल. पुढं आता फ्लाईट प्लॅनिंगमध्ये जर आपण काही फरक बघितले तर हे आहे ईमेल केलेलं बारामतीला, जे या रिपोर्टमध्ये सुद्धा आलं आहे असं आपल्याला कळते. आणि एका ग्रुपमधून हे आम्ही काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये शमशाबादला हे विमान तिथं जाणार होतं. पण बारामतीला जे ईमेल केलं होतं त्याच्यामध्ये फ्लाईट प्लॅन जर बघितला तर मुंबई बारामती मुंबई आहे, ह्याच्यामध्ये शमशाबाद कुठंच नाही. म्हणजे बारामती ATCला कुठंच तिथं ईमेलच्या मदतीने रिपोर्ट केलं नव्हतं की हा शमशाबादला जाणार आहे का नाही जाणार. आणि मग याच्यावरनं आपण जर बघितलं, वेळ काळ जर त्या ठिकाणी बघितले तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुठं ना कुठंतरी तिथं फरक त्या ठिकाणी आपला जाणवतं. आणि टाईममध्ये सुद्धा फरक हा मोठा आहे. त्या ग्रुपमधला टाईम आणि रिपोर्टमध्ये दिला त्याच्यामध्ये ती इतकी मोठी गल्लत आहे, ती गल्लतसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काढता काढता फरक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतोय. पुढे आता ह्याच्यामध्ये BA टेस्ट म्हणजे ब्रेथ अनालायझर टेस्ट ही करावीच लागते. ही कुठं करावी लागते तर ही एक वेगळं ठिकाण असतं, त्या ठिकाणाचे इथं आपल्याला करावं लागतं जे एअरपोर्टच्या आत असतं. पण इथं जर बघितलं तर ही विमानच्या आतमध्ये हे कुठेतरी टेस्ट ही केली गेली असं रिपोर्टमध्ये दिलं आहे. आणि म्हणजे रिपोर्टमध्ये दिलं आहे की हे विमानाच्या आत टेस्ट झाली, पण त्यासाठी एक वेगळं ठिकाण असतं, हे जास्त महत्त्वाचं असतं. पुढं आता फ्युल संदर्भात AAIBच्या रिपोर्ट अनुसार
सकाळी 5:30 वाजता विमान 2900 LB इंधन होते. म्हणजे ह्याच्यामध्ये एवढंच सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे की याच्यामध्ये एक्स्ट्रा फ्यूल हे भरण्यात आलं होतं. जर मुंबई बारामती मुंबईचा प्रवास असेल आणि सकाळी इंधन भरलं असेल तर एवढं मोठ्या प्रमाणात इंधन का भरलं गेलं आणि पुढे ते हैदराबादलाच जाणार होतं, तिथे सुद्धा इंधन आपल्याला भरता आलं असतं. पण 90 ते 95% इंधन हे विमानाच्या पंखामध्ये होतं. ते मुद्दामून भरलं का असा आमचा प्रश्न आहे. आता हे मिसमॅच ऑफ द टायमिंग आहे. म्हणजे याचा रिपोर्टनुसार विदीप जाधव 7:38 पोहोचले विमानतळावर. पण हा जो ग्रुप ॲरोचा जो अजितदादांचे PA सुद्धा याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर विदीप जाधव रीच ॲट 7:17 म्हणजे 17 मिनिटं आणि इथं 38 मिनिटं. ह्याचा जर फरक आपण काढला तर 20-21 मिनिटाचा फरक आहे. 2-3 मिनिटं इकडे तिकडे ठीक आहे. पण त्यानंतर मनोज पवारचा विदीप जाधवचं झालं. रिपोर्ट अनुसार दादा 7:59 विमानात बसले होते. पण इथं जर बघितलं तर 7:54 म्हणजे आम्हाला एवढं सांगायचं होतं की याच्यामध्ये जो हा तफावत आहे हा आकड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, वेळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग वेळ कुठून घेतली, कशी घेतली हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल. आणि नसेल तर मग कुठंतरी हा जो हँडलर आहे ज्याच्यावर अजितदादांचे PA अवलंबून होते, अधिकारी अवलंबून होते, हा हँडलर चुकीची माहिती हे मुद्दामून देतोय का चुकून देतोय हे कुठेतरी आता आपल्याला त्या रिपोर्टमध्ये येणं महत्त्वाचं आहे. पुढे घ्या. आता ह्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स हे जास्त इंटरेस्टिंग आहे. आमची अपेक्षा होती की या रिपोर्टमध्ये ब्लॅक बॉक्सचा फोटो हा यायला पाहिजे होता. सहसा ब्लॅक बॉक्सचा फोटो देणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ह्या जो अपडेट ऑन इन्व्हेस्टिगेशन जे आलं होतं हे कधी आलं होतं PIBचं 19 फेब्रुवारीला आणि कालचं रिपोर्ट आलं. या दोघांमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की FDR आणि CVR वर सब्जेक्टेड टू थर्मल डॅमेज ॲज बोथ द रेकॉर्डर्स वर एक्सपोज टू हाय टेम्परेचर. आता हे दोन्ही रिपोर्टमध्ये आलेलं आहे. पुढे घ्या. आता हा आहे अहमदाबादच्या क्रॅशचा ब्लॅक बॉक्स. हे फोटो जर तुम्ही बघितले, हा स्फोट किती मोठा झाला होता हे तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये माहिती आहे. अक्षरशः एकच जण त्याच्यामध्ये वाचला, तो सुद्धा साईडला पडला म्हणून. आता ह्याच्यामध्ये हे ब्लॅक बॉक्सची परिस्थिती आहे आणि ह्याच्यातून डेटा निघाला तर 100% डेटा निघालेला आहे. फक्त तो DGCL पूर्णपणे त्या पालकांना नाही तर नातेवाईकांना दिलेला नाही, नाही तर तो अजून बाहेर आणला नाही. त्याला पण फार मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे असं आमचं मत आहे, पण ते नंतर विषय घेऊ. तर हा ब्लॅक बॉक्स आहे एअरबसचा ड्रीमलायनर. पुढं आता हा आहे लेअरजेट 55 म्हणजे हे पुढचं मॉडेल आहे. कुठं पडलं होतं तर US मध्ये फिलाडेल्फियामध्ये पडलं होतं. ह्याचा व्हिडिओ आहे. इथं जर तुम्ही बघितला माणसाच्या माले विमान पडतंय, पडलं, स्फोट झाला आणि त्याच्यातला हा ब्लॅक बॉक्स आहे. आणि या ब्लॅक बॉक्सची सगळी माहिती ही तिथं काढण्यात आलेली, रिकवर करण्यात आली. पुढं आता ह्याच्यामध्ये तेजस प्लेन क्रॅश ही दुर्दैवी घटना दुबईला झाली होती. आपलं एअरफोर्सचं विमान हे पडलं होतं, फार मोठा घात झाला होता. आपला जो पायलट होता शहीद झाले. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्युमन कॉज वगैरे दिलंय, पण हा सगळा डेटा दुबईला प्रोटेक्टेड आहेत, काही अडचण नाही असं सांगण्यात आलेलं आहे. एवढा मोठा आणि ते सुद्धा सुपर जेटचा क्रॅश होऊन सुद्धा. पुढं आता हे मी सगळं तुम्हाला माहिती सांगितलेलं, यात काय मी खोलात जाणार नाही. किती टेम्परेचर, कसं काय, हे सगळं मेल्टिंग पॉईंट वगैरे तुम्हाला सांगितलं. पुढे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मगाशी एक सांगितलं होतं 2023ला एक असिस्टंट जे डिरेक्टर होते त्यांचं नाव होतं रामचंद्र. तर ह्यांनीच अजितदादांच्या ब्लॅक बॉक्सच्या वरती सही केली आणि तिथं असं पोलीस स्टेशन ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद ही बारामतीला तिथं झाली. आणि सही कोणाची असेल तर हे रामचंद्रनची सही आहे. याच्यात त्यावेळेस 2023ला ते असिस्टंट डायरेक्टर होते. तो तपास पुढे कुठंच गेला नाही. पण आता हे असिस्टंट डायरेक्टरचे हे आता डेप्युटी डायरेक्टर झालेले आहेत रामचंद्रन आणि त्यांची ती सही आहे. म्हणजे तिथे ते लिहिलं. हे जरा आम्ही फुल मोठं केलेलं आहे. पुढे घ्या. हा आहे अजितदादांचा ब्लॅक बॉक्स. हे आहे FDR आणि हा आहे CVR. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर इथं काही लोकांचे हे उचलताना बोटं लागलीत म्हणून ह्याच्यावरची जी काही राख आहे ती तिथं स्वच्छ झालेली तुम्ही तिथं बघू शकता. आता हा आहे CVR हनीवेलचा आहे आणि LG टेक्नॉलॉजीचा हा FDR आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा एकतर कलर आहे, ह्याच्या फक्त थोडीशी राख बसलेली. आता राख बसली नाही तर त्याच्यावर काय काजळी आली म्हणून हा डॅमेज आहे असं ते म्हणत असेल तर हे हास्यास्पद आहे.
इथं कुठेही बाहेरच्या बॉडीला कुठं त्याच्यात हे झालेलं नाही, डॅमेज झालेलं नाही. ही जी नेम प्लेट असते, जसं मोटर आपली जी शेतातली मोटर असते ना, तर कुठेही तुम्ही वॉशिंग मशीन घेतलं त्याच्यावर एक पट्टी असते, ती पट्टी चांगल्या क्वालिटीची आहे. इथं प्लॅस्टिकचं काहीतरी तिथं लिहिलेलं आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये कुठंच त्याला काही डॅमेज झालेलं नाही. आणि हा जो कनेक्टर असतो तो कनेक्टर सुद्धा कदाचित तो प्लॅस्टिक नाही तर कशाचा असू शकतो, तर तो कनेक्टर तिथं डॅमेज झाला नाही. आणि ह्याच्या आत एक चिप असते आणि एक रेकॉर्डर असतं, म्हणजे ह्याच्यात 1600 डिग्री सेल्सिअसच्या पुढे टेम्परेचर, म्हणजे हे सगळं टेक्निकल तुम्हाला सांगितलंय. हा आहे, आमची अपेक्षा होती की हा फोटो रिपोर्टमध्ये येणं फार महत्त्वाचं आहे, पण दुर्दैवाने तो रिपोर्टमध्ये तिथं आलेला नाही. पुढं आता एक तुम्ही अजून एक बघा, CVR वॉज इन्स्टॉल्ड ऑन May 3, 2021 ॲज पर द कंपोनंट मेंटेनन्स मॅन्युअल ऑफ हनीवेल. म्हणजे हे विमान आहे 16 वर्षापूर्वीचं, 15 का 16 वर्षापूर्वीचं. आता भारतात जर हे आणायचं असेल, जो मुद्दा आम्ही घेतला होता की अमेरिकेवरून हे आणलं तर ह्याचा जो CVR आहे तो अर्धा तासाचाच आहे, तो बदलणं हे फार महत्त्वाचं होतं. ठीक आहे, चला तुम्ही बदललं, ते बदललं 21 मध्ये, त्याचा अर्थ हा CVR हा 21 मध्ये बदलल्यामुळे हा लेटेस्ट CVR असेल. म्हणजे जुना जर असता तो जळला बिळला आपण म्हणू शकतो ओल्ड मॉडेल आहे, पण मग हा नवीन जर असेल तर मग हा याच्याबद्दलची डिटेल्स आम्हा सगळ्यांना पाहिजे. हा नवीन आहे का तोच आहे, फक्त फसवण्यासाठी काय गोष्टी केल्यात त्याच्यात CVR जो खराब झाला हे जे म्हणतायत त्याचं मुख्य कारण असं आहे की CVR जर 30 मिनिटाचा असेल तर हे विमान रजिस्टर होऊच शकत नाही. आणि रजिस्टर होऊ शकत नाही मग DGCAचे अधिकारी अडचणीत येतील, म्हणून त्यांनी रिपोर्टमध्ये हे मॅन्युप्युलेशन केलं असं माझं मत आहे. आणि CVR वॉज इन्स्टॉल ऑन 3 May 2021. तर हा जो CVRचं मॉडेल आहे हे आपल्याला तिथं हनीवेलला विचारावं लागेल, हे मॉडेल कधीच आहे, हे जुनं मॉडेल आहे का नवीन मॉडेल आहे. आणि नवीन मॉडेल जर लावलं असेल तर VSRने हे घेतलं कधी, कुठून घेतलं, मॉडेलचे नंबर्स, हे सगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. पण हे एअरक्राफ्टच चुकीच्या पद्धतीने रजिस्टर झाल्यामुळे हे आमचं मत आहे की हे जुनंच आहे, पण हे रिपोर्टमध्ये या बाबतीत त्यांनी नवीन आहे असं तरी दाखवलेलं आहे. त्यामुळे नवीन असेल, नवीन मॉडेल असेल तर जळणं हे अशक्यच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढं आता ह्याच्यात बघा, झारखंडमध्ये हा जो क्रॅश झाला याच्यामध्ये ब्लॅक बॉक्सच नव्हता. म्हणजे DGCAचा कहर किती हे बघा, हे जर ब्लॅक बॉक्सच सापडलं नाही, 53 वर्षापूर्वीचं हे एअरक्राफ्ट होतं ज्याच्यात 6 जणांचा मृत्यू झाला. पुढं आता फ्लाईट रडारमधून तुम्ही माहिती काढत होता, मी माहिती काढत होतो, ही सगळी माहिती हे दादांचं विमान आहे, ह्याच्या आधी कुठं कुठं ते विमान गेलं हे माहीत होतं. त्यानंतर हे दुसरं आहे ज्याच्या CM आणि मोठे लोक वापरतात, हे सगळी माहिती होती. आपण हे प्रेझेंटेशन घेतल्यानंतर ह्यांनी दोन्हीकडचं जर आपण बघितलं हे वाईप ऑफ करून टाकलं. म्हणजे माहिती कुठंतरी दाबवण्याचा प्रयत्न केला जातो आणि तीच लोक माहिती दाबतात ज्यांना कुठंतरी भीती असते की ह्याच्यात काहीतरी आपलं बाहेर निघेल. म्हणून ही दोन्ही माहिती जर आपण बघितलं त्यांनी अख्खं रेकॉर्ड हे तिथं डिलीट केलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढं हा व्हिडिओ जय पवार माझे बंधू यांनी तो दिलेला टाकलेला व्हिडिओ आहे. ते पण आपापल्या लेवलला त्यांच्या लेवलला जी काय माहिती मिळते ती लोकांसमोर आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. हे आहेत महाशय रोहित सिंग जे झोपलेत. तुम्ही म्हणसाल हे लेफ्ट साईडला झोपलेत म्हणजे हे कदाचित को पायलट असतील, लेफ्ट साईडला बसलेत म्हणजे हे मेन पायलट आहेत. आणि आमचा अंदाज आहे, म्हणजे अंदाज आहे, हे खरं खोटं माहीत नाही, ही जी मुलगी आहे ती दादांच्या विमानामध्ये पाठक ज्या होत्या ती कदाचित ती मुलगी ती असू शकते असं आमचं मत आहे. ती मुलीने काय केलं, ती को पायलट आहे कारण का ती राईट साईडला बसली आहे. तिच्या कानाला तिथं हे लावलेलं आहे म्हणजे ऐकण्यासाठी, ATCC बोलण्यासाठी, ते तिच्या कानाला आहे. तीच एंट्री करते, तीच विमान चालवते. आणि हे महाशय मात्र तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये, हे सिव्हिलचे कपडे आहेत. आता सिव्हिल ड्रेसमध्ये बसले, काय लोक म्हणतील 15 मिनटं झोपला असेल, बॅग घेऊन बसलेले आहेत. आता ह्याच्यात कदाचित ते उद्या जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतील, काहीतरी सांगतील, ते सांगतील तेव्हा अजून माझ्याकडे एक्स्ट्रा माहिती, ती माहिती मी नंतर तिथं सांगेल. ही वृत्ती प्रवृत्ती त्यांची होती. आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट घडलेली आहे की रोहित सिंग आणि ह्या सगळ्या मालकांना अशी सवय असायची की तिथं एका पत्रकारांनी हा रिपोर्ट तिथं टाकला होता, नंतर बरंच मोठं काय झाला त्याच्यामध्ये विषय आणि तो दाबला गेला. त्याच्यामध्ये एका पॅसेंजरलाच को पायलट म्हणून दाखवलं, कपडे घालून बसवले आणि मग ते एक फार मोठी केस झाली होती. तो वेगळा विषय. म्हणजे मला काय सांगायचं आहे, VSR आणि तुमचं DGCA हे मिलीभगत असल्यामुळे आमची भीती अशी आहे, हे दोघं एकत्र मित्र असल्यामुळे, खास हे सगळे एकत्रित असल्यामुळे कागदपत्र हे मॅन्युप्युलेट करू शकतील असं आमचं मत आहे. पुढं
आता हा विषय तुम्ही समजून घ्या. हे विमान आहे ज्याला एकनाथ शिंदे साहेब स्वतः डावलले गेले होते. हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23ला हे दावोसला विमान गेलं होतं. कुठलंही विमान VIP ला घेऊन जात असेल, नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो. फ्लाईट प्लॅन जात असेल, समजा आपण पुण्यावरनं समजा दिल्लीला चाललोय, राजस्थानच्या एअरपोर्टला सांगावं लागतं, ETCला सगळ्याला सांगत क्लिअरन्स घेत पुढे जावं लागतं की दुसरं विमान आहे का. आणि जर इंटरनॅशनल प्रवास असेल तर मग तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का. आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं. आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्या आहे. आलेलं आहे, कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते. मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं, इराकली सुद्धा हेच केलं. मग आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. मग अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते भारतात घडलं, महाराष्ट्रात घडलं, ते बारामतीत घडलं. मग या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंडला VSRला हाताशी धरून, नाही तर VSR स्वतः दुर्लक्ष केल्यामुळे, नाही तर मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार होणार होता का, असाही प्रश्न आम्हाला होऊ शकतो. याबद्दलची माहिती ही DGCAने काय प्रसिद्ध केली आहे का? एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत स्पष्टपणे सांगू शकतात. पण जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे. परत ते विमान बहारेनला आणलं गेलं आणि बहारेनला आल्यानंतर सगळ्या परमिशन तिथे घेतल्या आणि मग झुरिकला तिथे गेलं. म्हणून आम्ही सांगतोय VSR या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कधी काय होईल, कधी काय केलं जाईल हे कोणाला सांगता येत नाही. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा हे घडलं असं आम्हाला कळलंय. एकनाथ शिंदे साहेब नाहीतर इतर काही जे काही कुणी अधिकारी असेल ते स्पष्टपणे तिथं सांगू शकतील. इराक आणि इराणमध्ये वॉर आहे, त्याकडनं आपल्याला काही डेटा मिळू शकत नाही. बहारेनकडनं मिळाला तर आपल्याला ते कळू शकतं. आणि त्याच्याच बरोबर VSR व्हेंचर हे 6 महिन्यासाठी हे UAE मध्ये बँड होतं. का? जेव्हा कोविडचा काळ होता, कोविडच्या काळामध्ये लोक जिथं कुठं अडकली होती, प्रायव्हेट जेट हे एक व्यक्ती नाही तर एक कंपनी बुक करतं. त्यात तुम्हाला सीट विकता येत नाही, त्याला कमर्शियल लायसन्स लागतं. पण VSR हे पैसे कमवच्या नादामध्ये पेशंटकडनं सुद्धा भरमसाठ पैसा घेत होतं आणि त्यासाठी UAE मध्ये त्यांना 6 महिन्यासाठी बॅन केलं होतं. हा एक फार मोठा विषय आहे. VIP ते सुद्धा महाराष्ट्राचे VIP मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या बाबतीत सुद्धा VSRली असंच हलगर्जीपणा, नाहीतर मुद्दामून काय अशा गोष्टी केल्या असं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. पुढं हे 2 विमान आम्ही का म्हणतो इन्व्हेस्टिगेशन लवकर करा. त्याचं कारण असं आहे की कागदपत्र रंगवली जाऊ शकतात, जी रंगवली जात आहेत. आणि त्याच्याच बरोबर जी विमानं आज महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत, ती हळूहळू बाहेर ढकलली जातात. हे 2 विमानं आम्हाला कळलं. आणि खास करून हे लेगेसी 600 जे हैदराबादला होतं म्हणजे जिथं आंध्र प्रदेशमध्ये होतं, ते कोणाकडे होतं काय होतं याच्या खोलात जाणार नाही. ते विमान आता आम्हाला जे कळलेलं आहे ते आता सॅन मरिनो USAला हे ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे ॲक्सिडेंट नंतर आणि आपल्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर. म्हणजे हळूहळू कागद तर रंगवले जातात पण धंदासुद्धा शिफ्ट करण्याचं काम तिथं सुरू झालं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि जर तुम्ही चोर नसालच घाबरता कशाला, पण चोरच घाबरू शकतो हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. पुढं आता ह्याच्यात आम्हाला VK सिंगचा त्याच्यामध्ये फोन आला होता. आम्ही ह्यांचा जो हँडलर आहे, याचं नाव काय, दीपक बोरकर नंबर आहे, कोणाला चेक करायचा असेल तर त्याला काल 10:14 आम्ही तिथं फोन केला होता आणि लगेचच 10:46 VK सिंगचा आमच्या त्या माणसाला फोन आला. त्याला असं वाटलं की तो कुठला ते पत्रकार आहे का आणि काय, आणि बरंच काय 2 मिनटं तो बोलत होता. त्यातले काही छोटे विषय मी फक्त तुम्हाला सांगतो.
त्याच्यामध्ये तो बोलत असताना त्यांनी सांगितलं AIB ने मुझे क्लिअरन्स दिया है, म्हणजे रिपोर्ट जो आला म्हणजे त्याचं मत आहे की AIB ने मला क्लिअरन्स दिलेला आहे, तर तुम्ही अधिकची माहिती तुम्हाला कशाला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्याचबरोबर नीचे से ऊपर तक हमारी पोहोच आहे असं VK सिंग आम्हाला सांगतोय, म्हणजे आमच्या माणसाला सांगतोय. नीचे से ऊपर तक, आता ऊपर तक म्हणजे मंत्र्यापर्यंत का हा मोठा प्रश्न आहे. नीचे से म्हणजे कुठून हे आपल्याला बघावं लागेल. कोई भी कुछ भी बिघाड नाही सकता, म्हणजे आमचं कुणीच काय बिघडू शकत नाही. महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला आहे, अजितदादा त्याच्यामध्ये वारलेले आहेत, ते आपल्यात नाही आहेत. आणि मग अजित काका तिथं नसताना, अजितदादा आपले तिथं नसताना त्यांचा ॲक्सिडेंट तिथं झाला आणि हा म्हणतोय की म्हणजे आमचं कुणी काय बिघडू शकत नाही. त्यानंतर अभी भी हमारे प्लेन उड़ रहे हैं, सरकार भी हमारे प्लेन यूज कर रही है, तो आपको क्या दिक्कत है. म्हणजे VSRचे विमानं अजून सुद्धा उडत आहेत, सरकार ते विमान त्या ठिकाणी वापरते. काही प्रमाणात महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते ज्याच्यामध्ये ज्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक सुद्धा VSRचं विमान वापरतायत, तर रोहित पवारला त्यात काय पडलेलं आहे असं VK सिंगने तिथं मला सांगितलेलं आहे. मला नाही, माझ्याशी नाही बोलला, तो माझ्या लोकांशी बोलला. हे झालं, हे सगळे पुरावेत. आता मी होम मंत्रालयाला म्हणतो, तुमच्याकडे जर व्हॉट्सॲप हॅकिंग आणि व्हॉट्सॲप रेकॉर्डिंग काढण्याची जर तुमच्याकडे यंत्रणा असेल तर काढा. काल काय बोलला ते तुम्ही बघा, पण फक्त एवढंच काढू नका. VK सिंग 28 जानेवारीच्या आधी 6 महिने कोणाकोणाशी बोलत होता आणि काय काय बोलत होता, व्हॉट्सॲपपासून इतर सगळ्या गोष्टींवर हे तुम्ही काढा. आणि 28 तारखेपासून आजपर्यंत त्यांनी कोणाला तो भेटला हे सुद्धा तिथं बघा. महाराष्ट्र सदनला तो गेला होता का नव्हता, आणि गेला असेल तर कोणाला भेटला हे सुद्धा तुम्हाला जर काढता आलं गेल्या 5-6 दिवसामध्ये, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पुढं एवढी हिंमत कुठून येते. आता VSR म्हणजे मालक VK सिंग आमच्या लोकांशी असं जर बोलत असेल, महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा अहंकार दाखवत असेल, एवढी हिंमत येते कुठून. VSR मध्ये कोणाची इन्व्हेस्ट आहे, कोणाचा पैसा काही घेणं देणं नाही, आम्हाला काही फरक पडत नाही. ते काय आमची कॉम्पिटिशन नाही ना, मी त्या धंद्यामध्ये आहे. ते डुबलं तरी चालेल, चाललं तरी चालेल. विषय एवढाच आहे की दादांचा अपघात ज्या विमानात झाला ते VSRच्या मालकीचं होतं, आणि मग आम्ही FIR करा एवढं सांगतोय तरी FIR आमचा घेतला जात नाही. आम्ही पार सगळे पुरावे देऊन सुद्धा आमची अपेक्षा होती AIB कडनं चांगला तपास होईल, तो त्याच्यामध्ये घेतलाय. दखल कुणीच घेत नाही. CID कडे केस गेली, CID फक्त म्हणते प्रगतीपथावर आहे, आणि CBI कडे देऊन 18 दिवस झाले. सुशांत सिंगच्या बाबतीत बिहार सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर 2 दिवसात CBIने सगळं प्रकरण हातामध्ये घेतलं, आणि अजितदादा जाऊन महिना होऊन सुद्धा आणि त्यांच्या पक्षाने सांगून 14 दिवस होऊन सुद्धा जर CBI अजूनपर्यंत हा तपास हातात घेत नसेल तर ह्याला आपण काय म्हणणार. आम्ही FIR का करा असं म्हणत होतो. त्याचं मुख्य कारण की जे कोणी जबाबदार आहे, जे आम्हाला वाटतं त्या इन्व्हेस्टिगेशनचा त्याचा एक तो भाग झाला पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यात काहीच नाही झालं तर आमच्यावर कारवाई करा, आम्ही थोडी कुठं घाबरतोय. पण इन्व्हेस्टिगेशन करत असताना सगळ्याच गोष्टीकडे बघितलं पाहिजे असं आमचं मत आहे. पण मग एवढी हिंमत VSR मध्ये काय येते ह्याच्या खोलात जर तुम्ही गेलात तर तो तुम्ही बघाल. पुढं याच्यामध्ये बघा, श्वेता सिंग कोण हे मी मुद्दा तिथं मांडला होता. आता यांची 10 वर्षाची टर्म ही संपली होती. एक तर त्या ज्या पदावर आहेत ती संपून सुद्धा 5 वर्षाचं त्यांना एक्सटेन्शन मिळालं. त्यासाठी खास बाब म्हणून तिथं एक वेगळा GR हा DGCA तिथं काढला आणि त्यांना तिथं मदत केली. आणि त्यांच्याबद्दल अनेक जे एअर इंडियाचे वगैरे जे काही हे आहेत पायलट आहेत, खास करून अहमदाबादमध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्यांच्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतलेत, पण मी नंतर त्या बाबतीत त्या ठिकाणी सांगेल. मनीष कुमार हे आम्हाला आलेली माहिती आहे, ही खरी खोटी आपल्याला बघावं लागेल. मनीष कुमार जे आहेत ते जॉईंट डिरेक्टर DGCA आहेत. यांचं घर हे VK सिंगने बांधून दिलं असं आम्हाला कळलेलं आहे. पगार किती असतो DGCAच्या अधिकाऱ्यांचा हात काय सिद्ध आहे. मग एवढं मोठं घर बांधलं असेल तर ते बांधलं कसं. अपॉर्च्युनेट रेशो जर आपण त्याच्यामध्ये बघितला असेटचा, याच्यावरनं काय गोष्टी आपल्याला कळणार आहे हे आम्हाला माहिती कळली आहे. मग अशा पद्धतीने जर DGCAच VSR बरोबर असेल आणि DGCAचेच अधिकारी VSRला वाचवत असतील, म्हणजे VSR पण जबाबदार आणि DGCA पण जबाबदार, म्हणून दोघांवर कारवाई होवी अशी भूमिका आमची त्याच्यामध्ये FIR मध्ये होती. पुढं आता हे बघा, हे दुसरं
सुरुवातीला गेल्या काही दिवसांपूर्वी एक वेगळी लिंक मी दाखवली होती, वेगळी लिंक तुम्हाला दाखवतो आणि ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा अनेक लिंक आहेत, पण मला अजून खोलात जायचं नाही. त्यामुळे जे जे कोणी जर दबाव आणत असतील त्यांना एवढीच विनंती आहे, आमचं काही तुमच्या इन्व्हेस्टमेंटची घेणं देणं नाही. तुमचा पैसा हा लेजिटिमेट आहे का तुम्ही हवाला कंपनीतून आणला ह्याचंही आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त एका गोष्टीचं घेणं देणं आहे की महाराष्ट्राचा मोठा नेता या अपघातात दुर्दैवी मृत्युमुखी त्या ठिकाणी पडलेला आहे, त्यांना न्याय मिळणं हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे आणि इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होणं हे महत्त्वाचं आहे. आणि याच्यात जर बघितलं VK सिंग, सिमी सिंग हे शेअर होल्डर आहेत, पण विस्ता सेल्समध्ये प्रेफरन्स शेअर्स कोणाचे या VSR व्हेंचरमध्ये प्रेफरन्स शेअर 90 लाख शेअर्स कोणाचे आहेत तर विस्ता सेलचे आहेत. आता विस्ता सेलमध्ये दोन प्रमुख कंपन्या अमुजा विनकॉम आणि लंबोदर वाणिज्य या दोन्ही विस्ता सेलच्या 96% विस्ता सेलमध्ये या दोन कंपन्याचं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आता ह्याच्यात जर आपण खोलात गेलो तर ह्याच्यामध्ये 8 नावं अशी आहेत जी कॉमन निघतात. 8 नावं ह्याच्यामध्ये तुम्ही खाली बघितलं असेल विस्ता सेल्सच्या 27 वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्याच्याबद्दल मी नंतर सांगेल. याच्यामध्ये 8 नावं कॉमन निघतात. ह्याच्यात महेंद्र कुमार गोयंका या नावावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. महेंद्र कुमार गोयंका हे या कंपन्यांमध्ये डिरेक्टर आहेत. म्हणजे याच्यामध्ये आतिशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि सायना स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड. आता या कंपनीमध्ये जर अजून खोलामध्ये आपण गेलो तर संजय पाठक नावाची एक व्यक्ती जे मध्य प्रदेशचे भाजपचे एक आमदार आहेत, अतिशय श्रीमंत आमदार आहेत, तुम्ही बघा ते डिटेल्स काढा, ह्यांचं एक रिलेशन दिसतं. आणि ह्यांच्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या जर आपण खोलात जाऊन बघितलं तर ह्याच्यामध्ये या संजय पाठकचे मुलगा हा डायरेक्टर म्हणून आहे. आता ह्याच्यात तुम्ही पुढे घ्या. आता ह्याच्यामध्ये हे आहेत संजय पाठक, ह्यांच्याबद्दलच्या बातम्या तुम्ही ऐका. ह्याच्यामध्ये 242 कोटीचं विमान त्यांनी घेतलं. आता ते कोणाच्या नावावर बघावं लागेल, VSR का कोणाचा, ती माहिती आम्हाला माहीत नाही. आता ती इन्व्हेस्टिगेशनली बघा. म्हणजे एवढी मोठी माणसं जर VSRच्या पाठीमागे असतील, DGCA या लोकांना पण वाचवण्याचा प्रयत्न करत असावं आणि VSRला पण वाचवायचं, म्हणजे दादांचं इन्व्हेस्टिगेशन राहिलं बाजूला तर DGCAचं काम काय, नाही तर मंत्रालयाचं काम काय, तर या लोकांना वाचवा असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय असं आमचं ठाम मत आहे आणि हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. आता ह्याच्यात दुर्दैव बघा, एका जजनी काय सांगितलं, जज रिफ्युजेस टू हिअर मायनिंग स्कॅम पिटिशन ऑफ BJP MLA जो आहे तो आहे हा, म्हणजे कोण, काय नाव आहे, संजय पाठक. आता जजच म्हणतो बाबा आम्हाला काय हे ऐकायचं ना का हा पैसे देतोय आम्हाला, तर जजलाच मॅनेज करण्याचा प्रयत्न संजय पाठक करत असेल तर DGCAच्या अधिकाऱ्याला मॅनेज करायला किती वेळ लागतो. ठाम आमचं मत आहे. त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होणं महत्त्वाचं आहे. कोण हा संजय पाठक, कोणाचे काय इन्व्हेस्टमेंट हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघावं लागेल पुढं. आणि ते कुठल्या ते स्कॅममध्ये पण इन्व्हॉल्ड आहेत. आता हा आहे दुसरा महेंद्र कुमार गोयंका. दुसरं महेंद्र कुमार गोयंका शिव मिनरल्स नावाची आहे, त्याच्यामध्ये तो एक डिरेक्टर आहे, चिरेला श्रीमान नारायण नावाचा. आता चिरेला श्रीमान नारायण डिरेक्टर हा स्टॅम्पेड कॅपिटलमध्ये सुद्धा आहे. स्टॅम्पेड कॅपिटलचं नाव आता बदलण्यात आले GACM टेक्नॉलॉजीज. GACM टेक्नॉलॉजीमध्ये दुसरा डायरेक्टर कोण होता, आता तो मंत्री असल्यामुळे नाही, तो आहे TG भारत. TG भारत कोण आहे तर TDPचा आंध्राचा हा इंडस्ट्री मिनिस्टर आहे. मग TDPचं हे दुसरं रिलेशन निघालंय. VSRचं कुठं ना कुठं तरी या लोकांची लिंक असल्यामुळे DGCAच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शक होत नाही आणि दादांना न्याय देण्यासाठी म्हणून मुद्दामून या ठिकाणी उशीर होतोय. आणि उशीर होत असताना जेव्हा न्याय दिला जाईल तो योग्य पद्धतीने दिला जाणार नाही असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. आणि हे सगळे पुरावे सकट आम्ही दिलेलं आहे. हे ते कंपन्या आहेत, त्याच्यात कोण कोण डायरेक्टर होतं, मंत्री असल्यामुळे डायरेक्टर राहता येत नाही, ते आता बदललेले आहेत असं आम्हाला कळतं, पण रिलेशन तर आहेच ना पुढं. आता हे सूर्यवंशी आहेत नाशिकचे फार मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. महाराष्ट्रात सुद्धा त्यांचा व्यवसाय, मध्य प्रदेशमध्ये फार मोठ्या भाजपच्या नेत्यांबरोबर त्यांचं आर्थिक संबंध आहे असं त्या ठिकाणी बोललं जातं. या व्यक्तीली जरूरत नसताना सुद्धा या रिकॅपिटलला सांगून VSRला गॅरंटी दिली. VSRला लोन मिळत नव्हतं, पण सूर्यवंशीली दिलीप बिल्डकॉन नावाच्या कंपनीली गॅरंटी दिल्यामुळे VSRला पहिलं लोन मिळालं. पुढे जावा. दिलीप बिल्डकॉन कोण आहे, नाशिकचा आहे. त्याला काय काय मिळालंय काम, समृद्धी महामार्गाला त्याला 1700 कोटीचं काम मिळालं. राष्ट्रीय महामार्गाला जर 911 कोटीचं काम मिळालं. रोड अपग्रेडेशन
हे आहे 580 कोटी. हे फक्त महाराष्ट्र आहे. नाशिकच्या कुठल्याही नेत्याला विचारा की तुम्हाला कळेल की दिलीप बिल्डकॉन कोण, तर हे लोक तिथे सांगतील. आणि मग हे फक्त महाराष्ट्राचं आहे. मध्य प्रदेशमध्ये याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त याचं का. मग दिलीप बिल्डकॉनली कोणाच्या सांगण्यावरनं VSRला गॅरंटी दिली? इथं घरचे माणसं आपल्याला गॅरंटी देत नाही, आणि इथं गॅरंटी देणारे हे मोठे बिझनेसमन जे VSRला ओळखत सुद्धा नाही अशा लोकांना जर हे गॅरंटी देत असतील तर कोणाच्या सांगण्यावरनं दिली? मग तो सांगणारा कोण एवढा मोठा माणूस, आणि तो एवढा मोठा माणूस जर या VSRच्या पाठीमागे असेल तर कसं न्याय मिळणार पुढं? वेल्सपनबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वेल्सपनचं सुद्धा पॉलिटिकल पर्सन गुजरातचे, त्यांची रिलेशन आहे. ह्याच्यात काय खोलात जाणार नाही. ह्यांनी कसं रिस्ट्रक्चर केलं, NBFC नसताना कसे पैसे दिलेत हे सिद्ध होतं. 100 कोटीपेक्षा जास्त पैसा दिलाय पुढं. आता हे मी तुम्हाला सांगितलं NBFC जे आंध्राची आहे, ह्याचंही रिलेशन तुम्हाला माहिती आहे. TDP बरोबर कसं रिलेशन आहे हे मी आधीच सांगितलं, मी ह्याच्या खोलात तिथं जात नाही. आता हे अग्रीमेंट आहे. आता पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही पुढे जाऊन बघाल की जे एव्हिएशन मंत्री आहेत ते का ॲक्शन घेत नसतील, नाही तर घेऊ शकत नसतील, ह्याचं एक कारण सांगितलं जे हे आहे. दुसरं कारण मी सांगितलं जे आहे आंध्राचे इंडस्ट्री मिनिस्टर. आता तिसरं कारण काही प्रमाणात तुम्हाला सांगतो, यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत आहे, ते आहे पुढं. आता हे बघा, याच्यामध्ये कौर वैश्य बँक ही एक मेन बँक आहे जी TDPच्या प्रमुख नेत्यांच्या प्रायव्हेट कंपनीला फंडिंग करते. ज्याच्यामध्ये जी NBFC आहे त्याला सुद्धा या बँकेचं फंडिंग आहे, आणि त्यांची एक दुसरी कंपनी त्याला सुद्धा फंडिंग आहे. ठीक आहे, फंडिंग कुणी करू शकतं, बँकेचं काही अडचण नाही. मग हे जे जुबली हिल्समध्ये एक जागा आहे, जुबली हिल्समध्ये कोण राहतं हे तुम्हाला तिथं माहिती आहे. त्यात VSR कंपनी जी दिल्लीला रजिस्टर्ड आहे, VK सिंग दिल्लीचा माणूस हा जुबली हिल्समध्ये प्रॉपर्टी घेतो. तो किती रुपयाची प्रॉपर्टी घेतो? त्याची खरी किंमत आहे 30 कोटी, पण प्रॉपर्टी VSR घेते कितीला? 47 कोटी. म्हणजे 17 कोटी अधिक. एवढं अधिक मार्केटपेक्षा अधिकचे पैसे का दिले, तो पैसा कोणाला गेला, कसा गेला हे आपल्याला बघावं लागेल. आणि फिनिक्स ग्रुप हा कोणाचा, कसा, काय, तुमचे रिसर्च तुम्ही वापरा. याच्याकडनं ती प्रॉपर्टी ही VSRली घेतली. आणि योगायोग बघा, आता योगायोग बघा, एक ते NBFCली म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेट करायला कुठली एजन्सी? AIB कोणाच्या अंतर्गत येते? DGCA कोणाच्या अंतर्गत येतं? तर एव्हिएशन मंत्रालय. एव्हिएशन मंत्रालय कोणाच्या अंतर्गत येतं? TDPचे मंत्री जे भाजप बरोबर एकत्रित या देशाच्या सत्तेमध्ये तिथं आहेत. TDPचं आणि VK सिंग म्हणजे VSRचं कसं नातं आहे NBFCचं हे आम्ही तुम्हाला सगळ्यांना दाखवून दिलं. TDPचा एक इंडस्ट्रियल मंत्र्याचं पण अप्रत्यक्षपणे कसं नातं आहे हे काही प्रमाणात आम्ही तिथं दाखवून दिलं. आणि हे दाखवून देत असताना तिसरा योगायोग म्हणजे हा जमिनीचा योगायोग. आता चौथा योगायोग बघा की याच्यामध्ये लोन जे या कौर वैश्य बँकली VSRला जे लोन दिलं ते 39 कोटीचं दिलं. पुढे घे, 39 कोटीचं दिलं. इथं दे बघा 39 कोटीला. आणि योगायोग बघा, कौर वैश्य बँकेने ती जी कंपनी आहे त्याला 25-50 कोटी हे काय तारखेला दिले? हे दिले 30/9/2024ला. आणि VSRला त्याच बँकेने कधी लोन दिलं? 30/9/2024ला. कुठल्या प्रॉपर्टीला? जुबली हिल्सच्या प्रॉपर्टीला. कोणाकडनं? फिनिक्स कन्स्ट्रक्शन कंपनीकडनं ती विकत घेतली. एवढा योगायोग. मग आम्ही कसा विश्वास ठेवणार? काय आम्हाला घेणं देणं नाही, तुम्ही धंदा करा, मोठं व्हा, श्रीमंत व्हा, अब्जपती व्हा, आमचं काही घेणं देणं नाही. पण मग एवढं तुम्ही VSRच्या अवतीभोवती तुमचे सगळे संबंध असतील व्यक्तिगत आणि व्यावहारिक, तर दादांना न्याय कसा मिळणार? हा प्रश्न आम्ही का नाही करू शकत? आम्ही FIR करत असताना आम्ही या एव्हिएशन मंत्रालय नाही तर मंत्र्यावर पण FIR करा आम्ही बोललो असतो, पण नाही केलं. आम्हाला राजकारण नाही करायचं. आम्ही DGCAचं नाव घेतलं, पण त्यात पण जे अधिकारी VSRचे संलग्न आहेत त्यांचं नाव न घेता जेव्हा इन्व्हेस्टिगेशनमध्ये नंतर या FIR वर होईल ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, VSRचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, ॲरोचं व्हावं, ॲरोच्या ग्रुपवर असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचं व्हावं. आणि 5वं की जो या घातपातच्या पाठीमागे व्यक्ती नाही तर संस्था असेल त्याच्यावर तिथं का FIR व्हावा. अशा पद्धतीने आम्ही FIR व्हावा अशी विनंती. कारण हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सामान्य लोकांना सुद्धा वाटते, आम्हाला सुद्धा वाटते कसं न्याय मिळणार?
कसं इन्व्हेस्टिगेशन होणार? सुशांत सिंगच्या बाबतीत 2 दिवसामध्ये तुम्ही सीबीआयला सगळं प्रकरण देता आणि इथं त्यांच्याच पक्षातल्या मोठ्या नेत्याने सांगून सुद्धा 18 दिवस झाले तरी सीबीआय तिथं हे प्रकरण हातामध्ये तिथं घेत नाही. का नाही डाऊट होणार? का आम्हाला शंका येणार नाही की फक्त टाइमपास त्या ठिकाणी केला जातोय? परत पुढं आता दादांचं विमान कुठल्या ग्रुपच्या नावावर होतं? तर हॅवेल ग्रुपच्या नावावर होतं असं आम्हाला कळलं. हे इन्व्हेस्टिगेशन करण्याची तिथं जरूरत आहे. हे दादांचं विमान आहे जे ॲक्सिडेंटमध्ये तिथं पडलं होतं. आता हॅवेल ग्रुपबद्दल माहिती तुम्हीच काढा. नमन सोफिटेल नावाचा एक ग्रुप आहे जे आम्हाला कळलं आहे, ह्याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे. हे एअरक्राफ्ट हे महाराष्ट्रातले मोठे नेते वापरतात. नमन आणि सोफिटेल ग्रुप तुम्हाला कदाचित माहिती असेल, एका फार मोठ्या पक्षाचं मुंबईचं कार्यालय ज्याच्या नावाली आहे तोच हा ग्रुप असं आम्हाला कळतंय. ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करून खोलात जाऊन माहिती घेण्याची जरूरत आहे. मग असे लोक जर एवढे मोठे व्यावसायिक जर या VSR कंपनीच्या पाठीमागे असतील तर म्हणूनच तो आमच्या लोकांना फोन करून म्हणतोय कोई हमारा कुछ बिगाड नाही सकता. एवढा अहंकार. आणि तो सुद्धा काय, आम्ही फक्त मागतोय दादांना न्याय मिळावं आणि हे मासे पैसे वाचवण्यासाठी, इन्व्हेस्टर वाचवण्यासाठी, ज्यांची विमान आहेत त्यांना वाचवण्यासाठी आणि हे लोक त्या VSRला वाचवण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतायत. मग आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीचा काकाला न्याय देण्यासाठी, नेत्याला न्याय देण्यासाठी, मराठी माणसाला न्याय देण्यासाठी जो प्रयत्न आहे हा प्रयत्न नाही का? ह्याला न्याय मिळणार नाही का? असे प्रश्न आम्हाला सुद्धा आता त्या ठिकाणी पडायला लागलेले आहेत. पुढं आता ह्या 27 कंपन्या ज्या काढलेल्या आहेत ह्या सगळ्या कोलकाताला रजिस्टर्ड कंपन्या आहेत आणि ह्याच्यात किती कोटी रुपये फिरलेत? तर ह्याच्यामध्ये 868 कोटी रुपये ह्या सगळ्या कोलकाताच्या खोकला कंपन्या आहेत. त्यात तुम्ही जर बघितलं असेल यामधील 15 ते 16 कंपन्या स्ट्राईक ऑफ झाल्यात, म्हणजे बंद पडल्यात. म्हणजे त्यांचा वापर झाला, पैसे VSR मध्ये आणले, विस्तामध्ये आणले आणि त्या कंपन्या बंद करून टाकल्या. त्यानंतर काही अशा कंपन्या ज्याच्या कुठलंच ट्रान्झॅक्शन नाही, म्हणजे कंपन्या फक्त नावाला आहेत. कोलकातामधील या कंपन्या आहेत. कोलकाता म्हणजे कोलकाताचं रिलेशन तुम्ही समजू नका. त्याच्यामध्ये या खोकला कंपन्या पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कोलकात्याला त्या ठिकाणी असायच्या, उपयोग झाला, त्याच्यामध्ये पैसे आले, पैसे वापरले गेले तर कंपन्या बंद केल्या जायच्या. म्हणजे हा अनरजिस्टर्ड पैसा आहे, हा सगळा कॅशचा पैसा आहे. हा कुठे लेजिटिमेट पैसा नाही, हा सगळा कॅशचा पैसा आहे जो या कंपन्या 27 कंपन्यामध्ये हा 868 कोटी रुपये प्रीमियमच्या माध्यमातून विविध चेन आणि लेअरच्या मदतीने हा पैसा आला आणि हा पैसा शेवटी कुठं गेला असेल? सगळा नसेल, ह्यातलं 100 कोटी म्हणजे आमच्या अंदाजाने 78 का 80 कोटी का 100 कोटीपर्यंत हा निधी आला VSR व्हेंचर्समध्ये. कोणी हा माणूस 16ला कंपनी चालू केली, म्हणजे 14ला रजिस्ट्रेशन घेतलं, 16ला 10 कोटीचा टर्नओव्हर, आता त्याची मालमत्तेची व्हॅल्यू आहे 500 कोटी आणि एवढा निधी असंच मिळत असेल तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या एखाद्या युवांना जर 1 कोटी दिला तरी ते खुश राहतील. मग हा पैसा आला कुठून? मग हे सगळं नेटवर्क कोणाचं आहे हे खरंच आम्हाला माहिती पाहिजे. का धंदा करतोय म्हणून नाही. मग ह्याच्या पाठीमागे एवढा निधी असणारा कोणतरी मोठा माणूस असू शकतो, नाही तर अनेक माणसं असू शकतात ज्यांना त्याचा पैसा वाचवण्यासाठी VSRला वाचवणं हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर VSR आमचं नाव सांगेल म्हणून कुठेतरी हे घाबरतात आणि म्हणून दादांना न्याय मिळत नाही. ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. म्हणून हा मुद्दा इथं मांडणं फार महत्त्वाचं आहे. याच्यात अजून खोलात आम्ही जाऊ शकतो पण आम्हाला जायचं नाही, कारण आम्हाला काय पाहिजे तर इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीची त्या ठिकाणी व्हावी अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. ईडीला बघा आम्ही ही यादी दिली आहे. ईडी कदाचित उद्या जाऊन जर ह्याच्यात काहीच नाही झालं, जर कुठंच काही कुठं निघत नसेल तर आम्ही ईडीला तक्रार करणार आहोत. आधी आमच्यावर कारवाई केली म्हणून आम्हाला जायला लागायचं, मग या विषयासाठी आम्हाला ईडीकडे जावं लागेल. मग ईडी त्या बाबतीत काय करते आपण बघूया पुढं. आता AIB रूल 2017 रूल 3 प्रमाणे ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर सोल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ॲक्सिडेंट ते मी मगाशी तुम्हाला वाचून दाखवलं एवढंच आहे. आता ह्याच्यामध्ये ही AIB एवढी जी चर्चा होती, अरे किती ताकद आहे AIBची आपण बघूया. आता अटॅच ऑफिस नॉट इंडिपेंडंट बॉडी, एकतर हे इंडिपेंडंट बॉडी नाही आहे, हे DGCAचं अटॅच बॉडी आहे. नॉट एस्टॅब्लिश बाय एनी ॲक्ट ऑफ पार्लमेंट, पार्लमेंटचं काही घेणं नाही, कुठल्याही पार्लमेंटली ह्याला काय ॲक्ट करून नाही. DGCAचा हा निर्णय, ती इन्व्हेस्टिगेशन बॉडी त्यांनी तिथं सुरू केली. नॉट स्टॅट्युटरी बॉडी, स्टॅट्युटरी बॉडी नाही आहे. त्यानंतर नॉन ऑटोनॉमस बॉडी म्हणजे काय, ह्याच्यावर प्रभाव आपल्याला टाकता येतो. कोण प्रभाव टाकणार? DGCA टाकणार. त्याच्यानंतर सबऑर्डिनेट टू एव्हिएशन मिनिस्ट्री,
आता एव्हिएशन मिनिस्ट्री ज्याच्या हातात आहे तोच VSRशी संलग्न आहे, तर मग सबऑर्डिनेट टू एव्हिएशन मिनिस्ट्री, मग इथं जे इन्व्हेस्टिगेशन होणार त्याचा प्रभाव हा मंत्र्याचा आणि नेत्यांचा का असणार नाही, हा आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि आन्सरेबल टू सेक्रेटरी अँड मिनिस्टर म्हणून तिथं त्या मंत्र्याला राहणं हा अधिकार नाही, त्या पक्षाला ते मंत्रालय देणं हा त्यांचा अधिकार नाही. ही आमच्या सगळ्यांची मागणी का, कारण का हे अशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन झालं तर ह्याच्यातून काहीच निघणार नाही, हे मी आपल्या सर्वांना सांगतो. पुढं आता ह्याच्यामध्ये बघा, ह्यांनी सहजपणे काय केलं, रूल 11च्या अंतर्गत ह्यांनी इंटरनल एन्क्वायरी लावली. हा जो रूल 11 आहे हा एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन अँड ॲक्सिडेंट अँड इन्सिडेंट्स रूल 17 अनुसार AIB हे 2 प्रकारे इन्व्हेस्टिगेट करू शकते, हे 11 आणि 12. आता याच्यामध्ये परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून आमची सुद्धा मागणी आहे 11 प्रमाणे नको, म्हणजे घरच्या घरी सगळे अधिकारी टाकले जातील, घरच्या घरी हे रिपोर्ट बनवले जातील आणि क्लीन चिट त्या ठिकाणी दिली जाऊ शकते, अशी आमच्या सगळ्यांची शंका आहे. तर आमचं म्हणणं आहे की रूल 12 प्रमाणे व्हावं. याच्यामध्ये तपास हा केंद्र सरकार एका खुल्या कमिटीद्वारे केला जातो, म्हणून आम्ही म्हणतोय की राहुल गांधीजी ज्या लीडर ऑफ ऑपोजिशन आहे त्यांना या कमिटीमध्ये घ्यावं आणि इतर जे जजेस आहेत, माजी जज वगैरे, यांना त्याच्यामध्ये टाकावं, तरच पारदर्शक पद्धतीने इथं एन्क्वायरी होईल. आणि ही फक्त आमची मागणी असं समजू नका. भारताची पायलट असोसिएशन जे अहमदाबादमध्ये झालेल्या ॲक्सिडेंटसाठी लढते, एका पायलटसाठी जे परिवार त्या ठिकाणी लढतायत आपल्या नातेवाईकांना न्याय देण्यासाठी, त्या अहमदाबादच्या ॲक्सिडेंटसाठी सुद्धा त्यांची मागणी आहे सगळ्यांची, या पद्धतीने तुम्ही तिथे इन्व्हेस्टिगेशन करू नका, रूल 12च्या अंतर्गत तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा. आणि ही मागणी सुद्धा आम्ही लीडर ऑफ ऑपोजिशनच्या मदतीने आणि सर्व खासदारांच्या मदतीने पार्लमेंटमध्ये, जे 9 तारखेला पार्लमेंट सुरू होते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मांडणार आहे. पण ही मागणी आमची महत्त्वाची, इथं घरच्या घरी सगळे कागद रंगवले जातील आणि मॅन्युप्युलेशन केलं जाईल, अशी आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. पुढं आता FIR का दाखल करायचा आहे, तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे FIR का दाखल करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं त्याच्यामध्ये निकाल आहे, ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार, याच्या अंतर्गत आम्हाला तो अधिकार आहे. आणि तुम्ही बघा की आम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठंच हस्तक्षेप करत नाही. आम्ही म्हणतोय आम्ही जो FIR करतो त्याच्या बेसिसवर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, उलट त्याचा फायदाच होणार आहे. आणि CID करत असेल तर तो FIR CIDला ट्रान्सफर होतो, आणि तर CBI करत असेल तर तो FIR हा CBIला ट्रान्सफर होतो. हा आमचा अधिकार आहे का सुप्रीम कोर्टच्या अनुषंगाने दखलपात्र जर तिथं क्राईम असेल तर मग 100% FIR करता येतो, तो आमचा अधिकार आहे. नागरिक म्हणून आमच्या सगळ्यांचा तो अधिकार आहे, ज्या अधिकारापासून मला वंचित त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि सांगताना काय सांगतात की बाबांनो ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले म्हणून FIR करण्याची काय कारण नाही. पण ह्याच्यात दुसरा जर आपण बघितला, कुठे रे तो, तर अजून एक कुठली तरी केस आहे, त्या केसच्या अंतर्गत आपण जर बघितलं, कुठे काय बोलतो तो दुसरा आहे, जर केंद्र सरकार विरुद्ध एक कोणतरी कुमार नावाचा एक व्यक्ती, त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट असेल तरी तुम्हाला तिथे FIR करता येतो, तो तुमचा अधिकार आहे. आणि त्या अधिकाऱ्यापासून तर मला वंचित ठेवलं. याच्यामध्ये पुढे याच्यामध्ये आपण FIR का गरजेचं होतं मी आपल्या सगळ्यांना सांगितलं. मॅन्युप्युलेशन होऊ नये, का पटकनी हा तपास त्या ठिकाणी व्हावा. आणि हे जे संबंधित मंत्र्यांचे जे काय राजीनामा का घ्यायचा, कारण मी तुम्हाला सांगितलं DGCA वगैरे त्यांच्या अंतर्गत VSRचं त्यांचं रिलेशन आहे. आणि FIR झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनला एक व्यापकता त्याच्यामध्ये येईल. ॲरोला का करावं, अधिकारी म्हणजे त्यांनी ते विमान दिलं, ती VSR कंपनी तिथे इंट्रोड्यूस केली, त्याच्यात अधिकारी आहेत, त्या ग्रुपमध्ये अधिकाऱ्यांचं नाव मी घेतलं, कलम तुम्हाला सांगितला. त्यानंतर VSR का, आता एवढे पुरावे दिल्यानंतर VSR का, ह्याच्या पुढे मी काय सांगणार नाही. आणि DGCA का, की DGCAच मदत करते. आणि क्रिमिनल जे 5वा आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल अँगल असल्यामुळे जी व्यक्ती आणि संस्था त्या क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीच्या मागे असतील तर मग ते इन्व्हेस्टिगेशन व्हावं, यासाठी आम्ही FIR मागत होतो. पुढं CIDचा तपास नेहमी एवढंच जलद गतीवर आहे, चाललंय, पुढे चाललंय, पुढे चाललंय. पण काय चाललंय ते म्हणाले AIB रिपोर्टवर आमचं जास्त अवलंबून आहे. पण AIB रिपोर्टमध्ये जर डिस्क्रिपन्सीज येत असतील, त्याच्यामध्ये चुका असतील, तर मग हे कसं, म्हणजे हे कसा तपास पुढे जाणार, अशी आम्हाला शंका त्याच्यामध्ये वाटते. काही लोक म्हणले तुम्ही मुंबईमध्ये का प्रयत्न केला, तो माझा अधिकार आहे. बारामतीमध्ये जाऊन गर्दी होऊ नये म्हणून आम्ही काय केलं की मुंबईला जेव्हा DGCAचा एक प्रायमरी रिपोर्ट 24 तारखेला आला, त्याच्यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे VSR हे जबाबदार आहे हे सांगितलं होतं. त्या अनुषंगाने त्या मुद्दा घेऊन 24 पर्यंत शांत बसलो आम्ही, फक्त रिपोर्ट यावा म्हणून. आणि रिपोर्ट आल्यानंतर FIR
हा मुंबईत का गेला तर 0 FIR हा आमचा अधिकार आहे, कुठेही करू शकतो. नंतर तो FIR ट्रान्सफर होतो, पण तो अधिकार असताना सुद्धा आम्हाला तिथं काय करून दिलं नाही. मग आम्ही गेलो बारामतीला पण आम्हाला काय करून दिलं नाही. मग आम्ही गेलो CID कडे पण आम्हाला तिथं FIR करून दिला नाही. मग आम्ही तिथं एक स्टेटमेंट 180 कलमच्या अंतर्गत तिथं दिलेलं आहे. त्याचं बाबतीत काय होते बघू, पण आमची अजून सुद्धा मागणी FIR हा तिथं झाला पाहिजे. पुढं आता ह्याच्यामध्ये बघा, रोहित पवार फक्त विरोधात आहे, एवढाच फरक आहे. आता ही आहे कुठली केस तुम्हाला माहिती असेल, घाटकोपरमध्ये 18 जून 2018ला एक बीच क्राफ्ट नावाचं विमान हे 4-5 लोकांना घेऊन तिथं दुर्दैवाने त्याची घटना घडली, ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये जे सगळे होते ते त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. व्हिजिबिलिटीचं कारण हे सांगण्यात आलं, काहीच झालं नाही. ते बिचारे जे पालक होते, नातेवाईक होते, ते नुसते पोलीस स्टेशनला जात गेले, अरे FIR करा. आता ते ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला होता का? हो. AIB तपास चालू करत होतं का? केली होती. आणि मग ह्या लोकांची इच्छा होती की FIR झाला पाहिजे, नाही FIR होत झाला. मग 9 महिन्यानंतर किरीट सोमय्यांच्या मदतीने, त्यांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांनी पुढाकार घेतला. सरकार त्यांचं होतं, फरक तेवढाच आहे, किरीट सोमय्या त्यावेळेस सरकारमध्ये होते, आज आम्ही विरोधात आहोत. आणि त्या लोकांना न्याय मिळाला याचा आम्हाला आनंद आहे. नाही तर न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. अरे पण मग आमच्या काकाला न्याय मिळाला नाही पाहिजे का? अजितदादांना न्याय नको का? माजी उपमुख्यमंत्री न्याय नको का? जे गेले 40 वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकांच्या हिताचं काम करतात, त्या व्यक्तीला न्याय नको का? मग इथं फक्त किरीट सोमय्या जातात आणि तुमचं सरकार होतं आणि पोलीस स्टेशनला जाऊन ते दंगा घालतात, तेव्हा त्यांना तिथं FIR करण्याची परमिशन मिळते आणि आम्हाला मिळत नाही का? हा भेदभाव का? तुम्ही काय लपवायचा प्रयत्न करताय का? तुम्हाला त्या दिशेने इन्व्हेस्टिगेशन गेलं नाही पाहिजे जे आम्ही दाखवतोय? ही काय सत्तेतल्या लोकांची इच्छा आहे का? हे असे प्रश्न का नाही पडणार आम्हाला? आणि कोणावर झाला हा गुन्हा दाखल? हा झाला वायू म्हणजे कंपनीवर, जिथे VSR आपल्याकडे, म्हणून आमची मागणी VSR वर तिथं व्हावं. अकाउंटेबल मॅनेजर कोण आहे? VK सिंग स्वतः मालक अकाउंटेबल मॅनेजर आहे. इथं झालं का? घाटकोपरला झाला. मग आमची पण मागणी आहे ना तिथं VK सिंगवर तिथं व्हावं. चीफ ऑफ फ्लाईट सेफ्टी माहितीच नाही कोण आहे. त्यानंतर स्पेअर पार्ट सप्लायर इंडिमार, म्हणजे हे प्रफुल्ल पटलांचं जे आहे MRO, हे इंडिमार, त्याच्यावर तिथं कारवाई झाली का? तेव्हा ते विरोधात होते आणि हे पण सत्तेत होते. इंडिमारवर झालं आणि ऑपरेशन चीफवर झालं. मग काय वेगळी मागणी करतोय आम्ही? का वेगळा न्याय? घाटकोपरला किरीट सोमय्यांनी पुढाकार घेतला, तुमची सत्ता होती, तेव्हा तुमचा FIR होऊ शकतो. आणि मग आता आम्ही आमच्या न्यायासाठी इथं धडपड करतोय, आमदार असून सुद्धा आमचा FIR तिथं घेतला जात नाही का? ह्याच्यासाठीच काळबेरा आहे का असा प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलाय. रिपोर्ट बघितल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काळबेरा आहे का असं वाटायला लागलंय आणि FIR करून दिला जात नाही. याच्यावरनं सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला काळबेरा आहे का वाटणार नाही? साहजिकच हा प्रश्न मीडियाला सुद्धा पडला, लोकांना पडला, आम्हाला पडणार. पुढं हे बाकीचे सगळे प्रश्न आहेत आमचे जे अनुत्तरित आहे. FIR दाखल केलाच जात नाही, बाकी सगळा डेटा वगैरे ते सगळे मी त्यात खोलात जाणार नाही. पुढं असेच बरेचसे प्रश्न आहे. सुशांत सिंगचं मी सांगितलं 2 दिवसात CBIला दिलं, दादांचा 18 दिवस विनंती करून त्यांच्या पक्षाने सुद्धा, मग त्यांच्या पक्षातल्याच काही नेत्यांना हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाऊ नये असं वाटतंय का? असे प्रश्न आता पडायला लागला. त्यांच्याकडनं कुठंच तिथं फॉलोअप केला जात नाही. जे आपापल्या लेवलला प्रयत्न करतोय, त्यानंतर इतरही त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार प्रयत्न करतायत, पण मग काही प्रमाणात काही लोकांना हे इन्व्हेस्टिगेशन हे न्याय लेवलला, नाही तर दादांना न्याय मिळावा अशी भूमिका कदाचित त्यांची तिथं नसावी, म्हणून इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. पुढं आता हे दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर मी विनंती करतोय, CM साहेबांना करतोय, आता DCM सुनीता काकींना सुद्धा मी विनंती करतोय, नका वापरू VSR. हे असं वापरल्यानंतर आम्हालाच लोक आता ते VK सिंग सारखे जे VSRचे महालागेत प्रश्न करतायत की ज्यांचे ॲक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक विमानात ट्रॅव्हल करतायत आणि मग रोहित पवारलाच काय पडलंय हा प्रश्न निर्माण होतो. पण रोहित पवारला काय पडलं याच्यापेक्षा आपापल्या सेफ्टीचा विचार करा. एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत काय झालं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. इथं सुद्धा काय विमान सगळेच म्हणजे 5 लेअर जेट विमान हे मेंटेन केले जात नाहीत, बाकीचे काय तो खूप चांगलं मेंटेन करत असेल असं जर कोणाला वाटत असेल तर कृपा करून मला महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना सांगायचं आहे की असं नका ट्रॅव्हल करू. खरंच उद्या जाऊन कुठली अडचण त्या ठिकाणी होऊ नये, महाराष्ट्राचं अजून मोठं नुकसान होऊ नये एवढीच आमची इच्छा त्याच्यामध्ये आहे. आणि कदाचित
भुसे साहेब आहेत काय? आता भुसे साहेबांचा पक्ष काही दिवसांपूर्वी म्हणतो VSR मध्ये आमचे नेते तिथं जाणार नाहीत आणि भुसे साहेब तिथे ट्रॅव्हल करतात. मग एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं भुसे साहेब ऐकत नसतील, पण हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. फक्त काळजी घ्या एवढंच आम्हाला ह्याच्यातून म्हणायचं आहे. आणि हे सगळे ट्रॅव्हल करतात म्हणून आम्ही शांत बसलो पाहिजे आणि आम्ही शांत बसणार आणि मीडिया शांत बसेल आणि महाराष्ट्राची जनता शांत बसेल दादांना न्याय द्यायच्या बाबतीत. तर कृपा करून कोणाच्या मनात शंका असू नये. पुढं आता शेवटचा मुद्दा आम्ही याच्यामध्ये घेत आहोत की ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करत असताना आम्हाला VSRचे बरेच माजी पायलट भेटले, काही तिथले कर्मचारी भेटले, काही इन्व्हेस्टिगेशन करणारे पत्रकार भेटले, इतरही सर्व काही माजी अधिकारी DGCAचे भेटले. त्याच्यात मला एअर इंडियाचा जो अहमदाबादला झालेला ॲक्सिडेंट आहे त्याच्यासाठी लढणारे काही लोकसुद्धा भेटले, काही जे याचे असोसिएशनचे पायलट असोसिएशनचे लोक आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं अहो तुम्ही ज्याच्यासाठी लढताय ज्याच्यासाठी लढताय त्यासाठी सुद्धा आम्ही लढत आहोत. म्हटलं कसं? ते म्हणाले की अहो हे जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते कुठंतरी तिथं फक्त आता इथं थोडी केस वेगळी आहे. VSRमध्ये आमचं डाऊट त्या कॅप्टनवर पण आहे, म्हणजे जो चालवणारा होता त्याचा आवाज नाही आला. आणि ही गोष्ट कॅप्टन त्या पायलट असोसिएशनच्या लोकांशी सुद्धा आम्ही बोललो. त्यांनी मान्य केलं की तुमची थोडीशी केस तशी वेगळी आहे, आमची थोडीशी वेगळी आहे, पण आमच्या बाबतीत बोईंगला वाचवण्यासाठी आणि एअर इंडियाला वाचवण्यासाठी कुठंतरी दुर्दैवी तो पायलट नाही आहे, पण 91 वर्षाचा त्या पायलटचे वडील विनंती करत आहे की माझा जो मुलगा याच्या दुर्घटनेत गेलेला आहे त्याचं नाव जे खराब केलं जातं हे योग्य नाही. आणि इन्व्हेस्टिगेशन जर रूल 11च्या अंतर्गत होत असेल तर त्याला कधीच न्याय त्या ठिकाणी मिळणार नाही. 12च्या अंतर्गत व्हावं, जे खरं आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. असं 91 वर्षाचा वडील त्या पायलटचा जो त्याच्यात दुर्दैवी घटनेमध्ये मृत्युमुखी पडला अशी त्यांची इच्छा आहे. त्या पायलट असोसिएशन 5-5.5 हजार पायलट आहे त्यांची ती इच्छा आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही आता आमचा जी काय मागणी आहे ती 12 रूलच्या अंतर्गत केली. पण त्यांच्याकडनं ऐकल्यानंतर हे बघा तिथं फक्त ते विमान जर बघितलं तर आपल्याला असं वाटेल की तिथं जो ऑइल स्विच होता, जो पेट्रोलचा स्विच होता तो बंद चालू झाला का दुसरं काय झालं, पायलटली हे केलं ते केलं. पण ह्याच्या खोलामध्ये आपण जर गेलो तर अल जझीरा नावाची एक हे जे त्यांचं एक तिथं ऑपरेशन त्यांनी केलं होतं बोईंगच्या विमानाचं. बोईंगचं हे जे स्पेसिफिक मॉडेल आहे 7878 सगळ्यात जास्त 27 मॉडेल हे आपल्या देशामध्ये एअर इंडियाकडे आहे. हे कधी घेतलं होतं? 2004-05च्या आसपास याचं डील झालं होतं. तेव्हा कोण मंत्री काय मंत्री हे तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती आहे. हे मॉडेल तसं योग्य नव्हतं टेक्निकली असं अनेक लोकांचं मत होतं. तरीसुद्धा हे मॉडेल घेतलं गेलं आणि या मॉडेलमध्ये अनेक अडचणी आहेत. त्याच्यामध्ये बांधताना ते जे कन्स्ट्रक्शन करण्याची क्वालिटी असेल, तर इक्विपमेंटचा वापर असेल, वायरची क्वालिटी असेल, याच्यात अनेक लोकांचे शंका आहेत, वेगवेगळे त्याच्यामध्ये रिपोर्ट आहेत. आणि कदाचित ही गोष्ट त्यावेळेस टेक्निकल कमिटीला माहीत होती, अनेक लोकांचा ह्याचा विरोध होता, पण कुठून तरी प्रेशर आलं म्हणून हे विमान त्या ठिकाणी घेतलं आणि हे विमान घेतलं गेलं. आणि जर घेतलं गेलं नसतं तर अहमदाबादचा ॲक्सिडेंट झाला नसता. आणि या रिपोर्टमध्ये काही लोकांचं मत आहे की हे काय लगेच विमान पडेल असं नाही, पण 10-12 वर्षानंतर कधीतरी जेव्हा ह्याची जी मेक क्वालिटी आहे, ज्या त्रुटी आहेत त्या कुठेतरी बाहेर येतील आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होऊ शकतील अशी भूमिका त्यावेळेस त्या ठिकाणी घेतली होती. आणि दुर्दैवाने या अहमदाबाद ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा काय इन्व्हेस्टिगेशन क्रिमिनल अँगलनी झालं पाहिजे हे आमच्या सगळ्यांची अशासाठी मागणी आहे की तुम्ही कुठेतरी एखाद्या व्यक्तीवर खापर फोडून मोकळं व्हाल, इन्शुरन्स कंपनीला तुम्ही गंडवाल, पण त्या लोकांना न्याय त्याचं खऱ्या अर्थानं द्यायचा असेल तर हे विमान घेतलं कुणी प्रेशराईज केलं, का घेतलं गेलं? जेव्हा बोईंग 787 का 47 आहे का ते 8पेक्षा 9 हे ॲडव्हान्स मॉडेल असताना सुद्धा 8 का घेतला असे अनेक प्रश्न आहेत. पुढे घ्या. आणि मग ह्याच्यामध्ये ती डील किती रुपयाची झाली, कशी झाली, काय झाली, कुणी घेतलं, कशासाठी घेतलं, कोण त्याच्यामध्ये जबाबदार होतं, कोण त्याच्यामध्ये पॉवरमध्ये होतं, कोण काय होतं, ह्या सगळ्या खोलामध्ये गेल्यानंतर आणि त्यातल्या काही केसेस म्हणजे जसं की CBIकडे काही केसेस आहेत याच प्रकरणामध्ये. हे विमान जेव्हा घेतलं गेलं होतं CBIकडे काय केसेस प्रलंबित आहेत त्या फक्त प्रलंबितच का ठेवल्या? EDकडे काय केसेस आहेत त्या प्रलंबित तुम्ही का ठेवल्या? जर CBIने त्याच्यामध्ये खोलात जाऊन जर खरंच काय घडलं, खरंच चुकीच्या क्वालिटीची विमानं घेतली होती का, त्याच्यामध्ये काय चुकीच्या गोष्टी झाल्या होत्या, ह्याच्यात जर CBI गेलं असतं तर कदाचित अहमदाबादचा ॲक्सिडेंट आपल्याला थांबवता आला असता. पण नाही, त्यात राजकारण आलं. काय लोक सत्तेत असल्यामुळे कदाचित त्यांचा वजन हे जास्त त्यांच्यावर असल्यामुळे ह्या गोष्टी त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या, नाहीतर त्या फ्रीझरमध्ये टाकण्यात आल्या
आणि दुर्दैव असं की त्याच्यामध्ये 300 लोकांची, सामान्य लोकांची, जे कुठेतरी लंडनला चालले होते काहीतरी स्वप्न घेऊन, त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. याला जबाबदार कोण? हे जर शासनाला आपण नाही विचारणार तर कोण विचारणार, असा प्रश्न त्या ठिकाणी येतो पुढं. आता त्यात काही वकिलांनी वकील पण होते आणि काही पायलट होते. मी म्हटलं याचा अजून माहिती मला कुठं मिळेल, तर त्यांनी सांगितली की डिसेंट ऑफ एअर इंडिया, जितेंद्र भार्गवा. मग हे मी पुस्तक विकत घ्यायला गेलो, पण ते काय मला विकत काय मिळालं नाही. त्याला वेगवेगळे कारणं आहेत, हे दाबण्यात आलं, थांबवण्यात आलं, हे सगळे विषय आहेत. पण ऑनलाईन कुठेतरी हे मिळतं असं आम्हाला त्या ठिकाणी कळलं आहे. त्यामुळे हे जे काय आहे या विषयामध्ये राजकारण येतं. जसं आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला कोणतरी अडवते, एक मोठी शक्ती अडवते, त्यात राजकीय शक्ती का व्यावहारिक शक्ती हे आम्हाला सांगता येत नाही. म्हणून आम्हाला दादांना न्याय देण्यासाठी उशीर होतोय. अहमदाबादमध्ये सुद्धा एक वेगळ्या शक्ती या राजकारणामुळे नाही तर व्यावसायिक शक्त्या याच्यामध्ये अडकल्या असल्यामुळे त्या 300 लोकांना न्याय हे दुर्दैवाने तिथं देता येत नाही, असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. त्यातलं राजकारण बाजूला कडून पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन झालं आणि रूल 12च्या अंतर्गत झालं तरच न्याय मिळू शकतो, असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. म्हणजे एअर इंडियाच्या लोकांना सुद्धा वाटतं, लोकांना म्हणजे तिथं काम करणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले, आणि आम्हाला सुद्धा दादांच्या बाबतीत हेच त्या ठिकाणी वाटतं. हे आपल्या सर्वांसमोर मला सांगायचं होतं आणि हे प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये आपल्या सर्वांसमोर आणलं. याच्यात मी रिपोर्ट कव्हर केला, अजून काही पार्टीची लिंकिंग या VSRचं कसं आहे, त्यानंतर DGCA कसं याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत, अजून बरेच पुरावे आहेत. पण अजून 1-2 तास हे प्रकरण पुढे जाऊ शकतं. याच्यात पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत जाऊन, म्हणजे एकतर आमचे खासदार आहेत ते तर मुद्दा घेतीलच. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे साहेबांना मी भेटलो. 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे आणि बरेच इतर कार्यक्रम काही नेत्यांचे असल्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांची वेळ मागितली, ती आजची आम्हाला मिळेल. एकनाथ शिंदे साहेबांची मागितली, ती आजची त्या ठिकाणी मिळेल. CM साहेबांना मी भेटलेलो आहे. आणि मग दिल्लीत जाऊन तिथे असणारे जे कोणी इंडिया आघाडीचे सर्व नेते आहेत, खास करून राहुल गांधीजी यांची वेळ आम्ही मागितलेली आहे. पुढचे 4 दिवस दिल्लीत जाऊन तिथं बसून ज्या लोकांना भेटता येईल आणि अधिवेशनामध्ये इन्व्हेस्टिगेशन रूल 12च्या अंतर्गत दादांच्या केसचं सुद्धा आणि अहमदाबादच्या केसचं सुद्धा व्हावं अशी मागणी तिथं आम्ही करणार आहेत. आणि आमच्याकडची जी कुठली माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी आम्ही देऊ. आम्हाला काही लोकांनी सांगितलं आहे की तुम्ही एक काम करा, DGCAचं कार्यालय हे दिल्लीत आहे, दिल्लीत जाऊन FIR करण्याचा प्रयत्न करा आणि 0च्या अंतर्गत ते ट्रान्सफर करून घ्या. मी म्हणलं महाराष्ट्राचा मोठा नेता जाऊन सुद्धा मराठी माणूस म्हणून आम्ही तिथं लढतोय आणि महाराष्ट्रातच आमची केस तिथं घेतली जात नसेल, FIR घेतलं जात नसेल तर दिल्लीला कधी आम्हाला घ्यायचे, असाही प्रश्न तिथं निर्माण होतो. पण ती माहिती, जी कुठली माहिती आमच्याकडे आहे ती सर्व माहिती ही त्या पक्षाच्या नेत्यांना आणि त्या लोकांना आणि त्या DGCA ऑफिसला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पाठवून देऊ. त्यात काय इन्व्हेस्टिगेशन होते हे आपण सर्वांनी तिथं बघावं. याच्यात कुठेही आमचं राजकारण नाही. तुम्ही जर बघितलं असेल याच्या आधी लोक लढत होती, अजितदादाच्या पक्षातले काही आमदार आणि काही पदाधिकारी लढत होते, पण त्यातले काही नेत्यांनी सुद्धा झाडाबद्दल काही कमेंट केलं आहे. जय पवार जे माझे बंधू आहेत त्यांनी सुद्धा रोहित सिंगचा एक व्हिडिओ तुमच्या सर्वांसमोर त्या ठिकाणी आणलेला आहे. त्यामुळे आपापल्या लेवलला आपण सर्वजण त्या लेवलला त्या ठिकाणी लढतोय. तुमची तिथं साथ आहे, लोकांची साथ आहे. जे लोक या विषयाला साथ देत आहेत, आपल्या नेत्याला न्याय देण्यासाठी पाठिंबा देत आहेत, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. काही लोकांनी होळी साजरी केली नाही, सणासुदीचं काही कार्यक्रम साजरे केले नाहीत, लग्न पुढे ढकलले आहेत, काही लोकांनी वाढदिवस साजरे केले नाहीत. या लोकांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने तिथं पाठिंबा दिला आहे. कुणी कशाची त्या कागदाची होळी केली, कुणी काय केलं, हे आपापल्या लेवलला स्वतःहून लोक पुढाकार तिथं घेत आहेत. फक्त का महाराष्ट्रातला एक मोठा नेता हा आपण सगळ्यांनी म्हणून गमावला आहे आणि त्या नेत्याला न्याय मिळालं पाहिजे. एक कुठंतरी एक उदाहरण या देशाला दाखवलं पाहिजे की लोकांनी हा विषय हातात घेतला तर न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. अशा भूमिकेत जे कोणी आहेत आणि तुम्ही सर्व पत्रकार, तुमचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. हा लढा असाच पुढे नेऊन लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण सर्वजण करूया, एवढंच सांगतो आणि थांबतो. खेळ, मनोरंजन आणि देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा. पाहत रहा प्राईम मराठी.